नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण फेडरल बँकेत ऑफिस असिस्टंट या पदांची भरती निघालेली आहे। तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। फेडरल बँकेमध्ये जे ऑफिस असिस्टंटची पोस्ट निघालेली आहे ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी निघालेली आहे। तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तर अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नंतरच आपला अर्ज भरा। कारण यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या अटी दिलेल्या आहे, तर या अटीची पूर्तता केल्याशिवाय तुम्ही आपला अर्ज भरू शकत नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर बघा मित्रांनो, फेडरल बँकमध्ये ही भरती निघालेली आहे। तर या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 8 जानेवारीची अंतिम तारीख आहे आणि 1 फरवरीला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्याची पात्रता मागितली 10वी पास। लक्षात ठेवायचं 10वी पास असणे गरजेचं आहे। पण तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार नाही। फक्त 10वी पास वाले विद्यार्थी अर्ज भरू शकतात। तर वयोमर्यादा आहे 18 ते 20 वर्षापर्यंत ओपन ओबीसीला आणि 18 ते 25 वर्षापर्यंत एससी एसटीला। लक्षात ठेवायचं 18 ते 20 वर्षापर्यंत ओपन ओबीसीला आणि एससी एसटीला या ठिकाणी 5 वर्ष अधिक राहणार आहे। आणि मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्ज भरताना या ठिकाणी ब्रांच दिलेले ऑफिस दिलेले आहे। या ऑफिस मधील तुम्ही 20 किलोमीटरच्या अंतरावर रहिवासी असणे गरजेचं आहे। लक्षात ठेवायचं जे की ऑफिस दिलेले ब्रांच दिलेले आहे त्या ब्रांचच्या 20 किलोमीटर जर तुम्ही रहिवासी असाल तरच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। जे की ऑफिस दिलेले ते ऑफिस आपण पाहणार असाल त्यामध्ये तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे। 6 महिने तुमचा प्रोफेशनल फ्रेट पण या ठिकाणी राहणार आहे। आणि तुमची जर निवड होणार आहे जे काही ब्रांच दिलेले ऑफिस दिलेले आहे त्यांच्याच एरियामध्ये केली जाणार आहे। म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणीच तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे। एक्झाम सेंटर दिलेले आहे मुंबई पुणे। लक्षात ठेवा मुंबई पुणेला तुमची एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। ऑनलाईन एक्झाम तुमची होणार आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे तुम्हाला सेंटर दिल्या जाणार आहे। या ठिकाणी एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसीला 500 रुपये आणि एससी एसटीला 100 रुपये। यामध्ये जीएसटी पण ऍड होणार आहे। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। ओपन ओबीसी 500 आणि एससी एसटी 100। तर एक्झामचा सिलेबस दिलेला आहे कॉम्प्युटर नॉलेज 15 प्रश्न 15 मार्क्स, इंग्लिश 15 प्रश्न 15 मार्क्स, लॉजिकल रिझनिंग 15 प्रश्न 15 मार्क्स, मॅथेमॅटिक्स 15 प्रश्न 15 मार्क्स, 60 मार्क्स 60 प्रश्न आणि वेळ असणार आहे 60 मिनिटाचा। लक्षात ठेवायचं आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। लक्षात ठेवा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पेपरला, एवढं लक्षात ठेवायचं। ही महाराष्ट्रातील कोल्हापूर मुंबई परभण पुणे रायगड ठाणे तर या ठिकाणी हे ब्रांच दिलेले ऑफिस दिलेले आहे। ठीक आहे, ब्रांच ऑफिस दिलेले आहे। या ब्रांच ऑफिस मधील तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे। म्हणजे 20 किलोमीटर अंतरावर तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे। ठीक आहे, या ठिकाणी ऑफिस दिलेले ऑफिसच्या अंतर्गत तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे। ते पण 20 किलोमीटरच्या आत तुम्ही रहिवासी असणे गरजेचं आहे। तेव्हाच तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ब्रांच आहेत या अंतर्गत तुम्ही रहिवासी असाल तरच तुम्ही आपला अर्ज भरायचा, ते पण 20 किलोमीटरच्या आतमध्ये। मित्रांनो लक्षात ठेवायचं अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि 8 जानेवारी अंतिम तारीख आहे। 8 जानेवारी पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि 1 फरवरीला तुमची ऑनलाईन एक्झाम पण घेतल्या जाणार आहे। तर संपूर्ण पीडीएफ लिंक तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे। टेलिग्राम चॅनल लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।